या जिल्ह्यातला तिसरी पास कलेक्टर, या जिल्ह्यातले दुसरी पास एमपीसीबीचे अधिकारी आणि या जिल्ह्यातले सर्व क्लास 1 ऑफिसर यांना अजिबात शरम वाटली नाही की इतका मोठा प्रकल्प इथं झाला, इतका विषारी प्रकल्प आहे आणि आपण याच्यामध्ये लक्ष घालावं, लोकांना न्याय द्यावा. अतिशय भ्रष्ट या जिल्ह्याचे पालकमंत्री, या जिल्ह्यातले सगळे आमदार, या जिल्ह्यातले दोन्ही मंत्री, दोन्ही एमपीसीबीचे अध्यक्ष या संपूर्ण यांनी पूर्णतः दुर्लक्ष केलं आणि आंदोलकाची म्हणजे आमच्या एकट्याची आणि राजेंद्र आमरेंची नव्हे तर आपल्या सगळ्या कोकणवासियांची आणि महाराष्ट्राच्या नागरिकांची यांनी थट्टा उडवली. यांना असं वाटत होतं की राहतील 8-10 दिवस राहतील, थकतील आणि जातील, पण आम्ही तुमचे बाप आहोत हे लक्षात ठेवा. काही झालं तर ही कंपनी बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. इटलीमध्ये ही कंपनी हाकलून लावली गेली तर तिथली एक नर्स मॅडमनी तिच्या मुलीला पिपासचा त्रास झाला म्हणून केलं. ती एकटी बसली होती. त्याच्यानंतर त्या इटलीमध्ये 11,000 महिला एकत्रित झाल्या आणि 8 वर्ष लढल्या. हा लढा आपला साधा नाही आहे बंधू भगिनींनो, मी तुम्हाला सांगतो हा लढा आपल्याला सातत्याने द्यावा लागणार आणि ह्याच्यामध्ये सातत्यामध्ये कुठेही कमी पडता कामा नये. आणि म्हणून आम्ही असं म्हटलं होतं की या लढ्यामध्ये हा कुणाचा एकट्याचा, कुठल्या राजकीय पक्षाचा, कुठल्या सामाजिक संघटनेचा, कुठल्या व्यक्तीचा हा लढा नाहीये, कोणाला श्रेय घेण्याचा लढा नाही आहे. पण दुर्दैवाने या जिल्ह्यातले सगळे आमदार आणि मंत्री यांना एक असा भ्रम झालेला आहे की पैसे वाटून जर आम्ही निवडून येत असू तर लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचंच कशाला. मी त्याचा परत उल्लेख करणार नाही की पत्रकार परिषद इथं घ्यायच्या ऐवजी रत्नागिरीत घेतली आणि रत्नागिरीतल्या पत्रकार परिषदेला पोलीस बंदोबस्त, डीवायएसपी वगैरे मागवले, पत्रकारांचे किस्से तपासले आणि मगच त्यांना आज सोडलं. मी तुम्हाला सांगतो हे पत्रकारांना, परिषदेला, या कंपनीला आता जाहीरपणे सांगितलं पाहिजे कारण सगळ्यांना सगळं कळलं पाहिजे. हा आमचा खाके आहे. त्याला सीएमनी देवेंद्र फडणवीसांनी एसपीना फोन करून त्यांना संरक्षण द्यायला लावलं. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही कंपनी बंद झाल्याशिवाय हे सगळ्यांना मान्य आहे ना, आपण हवायचं नाही, सगळ्यांनी हात वर करून सांगा हे सगळ्यांना मान्य आहे. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.